आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मतदानामध्ये महिलांची टक्केवारी वाढली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असल्याचा देवेंद्र फडणवीसांनी दावा केला। विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले। शहरातील माळेवाडा वेश परिसरामध्ये संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे शुभेच्छा बॅनर लावण्यात आले। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीच्या आधी मोट केलेल्या रेकॉर्डिंगचा दाखला देत खोटे आरोप करून बदनामी केली आहे। त्यामुळे सुधांशु त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळेंची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे फैजान मिर्झा यांनी केली आहे। महाराष्ट्र अदानीला विकायला काढलाय। शिंदे फडणवीसांच्या सहाय्याने अदानी मुंबईची जागा बळकावतोय असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। 23 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करून महाविकास आघाडीच्या 160 ते 165 जागा येणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। आमच्याशिवाय राज्यात सरकार बसणार नाही असा दावा बच्चू कडूंनी सरकार स्थापनेच्या संदर्भात केला, तर परिवर्तन महाशक्तीचे 15 ते 20 उमेदवार विजय होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। भाजपच्या सुनील कांबळे यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। मतदानाला जात असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील कांबळे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करत मारहाण केली। याबाबत कासेवाडीमधील रहिवासी सुरेखा राजू खंडाळे यांनी खडक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता। रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकलेत। माणगावमधील कार्यकर्त्यांनी निकालाच्या आधीच आदिती तटकरे यांचं अभिनंदन केलंय। निकाल आमच्या बाजूने येईल त्यात शंका नाही। अपक्षांच्या आम्ही नेहमी संपर्कात असतो, ते आमच्यासोबत असतीलच असा विश्वास भाजपचे नेते राहुल नार्वेकरांनी व्यक्त केला। अंबरनाथमध्ये एका नवजात अर्भकाला इमारतीमधून फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली। त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यानंतर पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतलेलं आहे। पंढरपूरमध्ये नुकतीच कार्तिकी यात्रा पार पडली। 4 ते 5 लाख भाविकांनी कार्तिकी यात्रेमध्ये पंढरपूरला हजेरी लावली। त्यानंतर मात्र पवित्र चंद्रभागा नदीला गटार गंगेचं स्वरूप प्राप्त झालंय। सिंधुदुर्गातील 3 विधानसभांसाठी जागेसाठी सरासरी 71.11% मतदान झालं। तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतपेट्या या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून त्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील आहे। कर्नाटक लोकायुक्तांनी राज्यातील 4 विभागातील 4 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रारींच्या संदर्भात छापे टाकले। छाप्यामध्ये मिळालेले रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। शेतमाल घरामध्ये पडून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली। शेतमालाला योग्य भाव नसल्याने परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना दर वाढण्याची प्रतीक्षा आहे। मतदान करून मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांचा गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी आभार मानलेत आणि त्यांना सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जात अभिवादन केलं। यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित होते। शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची सुरक्षा धोक्यात आली। पंढरपूर नगरपालिकेनं या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत पंढरपुरातील नागरिकांसह भाविकांनी संताप व्यक्त केला। अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणी रायपूरमधून एकाला अटक करण्यात आली। आरोपीने शाहरुख खानकडून 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती। सीताफळाला बाजारामध्ये मोठा भाव मिळालाय। गोल्डन जातीच्या सीताफळाने शेतकऱ्यांना लक्षाधीश बनवलेला आहे। सीताफळाला प्रति किलो सरासरी 75 ते 100 रुपये दर मिळतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकांची टक्केवारी ही राज्यात सर्वाधिक असताना दुसरीकडे मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। याच्या निषेधार्थ आज घाट नांदूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।